तर बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन केलं जाते। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू झालंय। राजू सोनावणे आपल्याला अपडेट देतील। राजू, पाहतोय आपण राज्यभरामध्ये जे आहे ते आंदोलन होताना पाहायला मिळते। मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये सुद्धा हे आंदोलन होते। पाहतो आपण शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते शिवाजी पुतळ्यासमोर आहेत आणि शिवाजी पुतळ्याकडून आता थोड्याच वेळात महात्मा गांधींच्या पुतळ्याकडे जातील। त्या ठिकाणी पाहतो आपण राजन विचारे असतील, ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, त्याचसोबत जितेंद्र आव्हाड असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा असणार आहेत। आपल्यासोबत केदार दिघे आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। केदारजी, काय सांगाल? तुम्ही आता मूक आंदोलन करत आहात, काय नेमक्या भावना आहेत? काय बोलू नाही शकणार। मूक आंदोलन आहे त्यामुळे बोलू शकत नाही, मात्र सगळ्यांनी जे आहे ते तोंडावरती काळी पट्टी बांधलेली आहे आणि सरकारचा आणि या घटनेचा निषेध म्हणून जे आहे त्या ठिकाणी नोंदवताना पाहायला मिळतात। तीनही पक्ष एकत्र मिळून आज जे आहे ते हे मोठं आंदोलन करणार आहे। मूक आंदोलन आहे। खरं तर उच्च न्यायालयाने ही परवानगी, महाराष्ट्राची परवानगी नाकारल्यानंतर जे आहे ते मूक आंदोलन होताना पाहायला मिळते। पुण्यामध्ये शरद पवार आहेत, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आहेत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे हे ठाण्यामध्ये करणार आहेत। आता या ठिकाणी ठाकरे गटाचे जे सगळे पदाधिकारी आहेत ते शिवाजी पुतळ्याकडनं गांधीजींच्या पुतळ्याकडे जातील आणि तीनही पक्षाचे नेते हे उपस्थित असून जे आहे ते या ठिकाणी मूक आंदोलन करणार आहेत। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर 3 दृश्य आपण पाहतोय। सेना भवनाबाहेर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। सेना भवनाबाहेर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होतील। तर ठाण्यामध्ये शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालंय। तर छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण पाहतोय। अंबादास दानवे हे आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। एकीकडे भाजपचं आंदोलनही छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे, तर दुसरीकडे आता महाविकास आघाडी देखील छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनामध्ये उभी असलेली आपल्याला दिसतेय। तोंडावर काळ्या पट्ट्या बांधत हे आंदोलन केलं जातंय। मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरची ही 2 दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्रातल्या महिलांसंदर्भातल्या वाढत्या निंदनीय घटना, त्यांना पायबंद घातला गेला पाहिजे आणि बदलापूरमध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।